मी पुरुषच दोषी आहेत असं तर म्हणत नाही किंवा मी पुरुषांच्या बाबतीत वाईट बोलत नाही भावांनो, पण समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता समजा तुमची बायको असेल, तुमची बायको बाहेर इतर मर्द म्हणजे बाहेरच्या पुरुषांना जर एखाद्या वेळा गोड बोलत असेल किंवा तिचे त्याच्याशी चांगले संबंध असतील, तर तुम्ही लगेच त्याचा अर्थ असा समजू नका की आपल्या बायकोचं आणि त्या माणसाचं काहीतरी लफडं आहे. कारण लफडेच्या व्यतिरिक्त ह्या जगामध्ये भरपूर बी काही नाते असतात. मित्र असतो किंवा एखादा जो साथीदार असतो, तो तिच्या सगळ्या मनातल्या जी गोष्टी आहेत अंतकरणातल्या तो ऐकून घेणारा असतो, त्याच्यावर पर्याय सांगणारा असतो. आणि हे असं केव्हा घडतं माहिती आहे का तुम्हाला? तुमची बायको पहिलं तुम्हाला पण मनातल्या गोष्टी सांगण्याच्या ती भरपूर प्रयत्न करत असती, पण तुम्ही तिला वेळोवेळी टाळत असताय. तिनं तुम्हाला काही सांगायला गेली तर तिचा मजाक बनवत असताय, तिला नावं ठेवत असताय. किंवा समजा घरात तिला कुठला त्रास होत असेल, तिनं तुमच्यापाशी अंतकरण मोकळं करायला आली ना, की अहो मला घरात असं असं करतात, माझ्या सासूबाई असं बोलतात किंवा तुमची आई असं बोलती. तुम्ही वेळोवेळी तिला अपमानास्पद भाषा वापरताय, अपमान करताय तिचा, की तू लई शहाणी नाहीस, तुझा स्वभाव असा आहे, तूच अशी आहेस, तूच तशी आहेस, तूच चांगली नाहीस. मग ती खूप दिवस सहन करते. जाऊ देत, जाऊ देत. मग असतो एखाद्या व्यक्ती तिला भेटला, तर ती व्यक्ती त्या व्यक्तीपाशी तुमची बायको मन मोकळं करत असेल. कारण ह्याचं काय असतंय, तिनं माहेरी सांगितलं समजा सगळ्या गोष्टी, की माझी घरात सासू मला असं करते किंवा मला घरात असं आहे तसं आहे. तर तुमच्याच घरातले लोक तिच्या माहेरच्यांना पण शिवीगाळ करतात. माहेरच्यांना पण नावं ठेवतात, की माहेरचेच लोक येऊन गेले नाग लावून गेले. काय झाले की हिनं माहेरीच घरानं करती. असे अनेक प्रकार असतात. आणि मला एक सांगा, तुमच्या बायकोला जर सगळंच सुख तुम्ही देत असाल आणि सुख म्हणजे पैसा पाणी किंवा सोनं नाणं नसतं हो. सुख म्हणजे मानसिक सुख खूप महत्त्वाचं आहे. तिला इज्जत खूप महत्त्वाची असती. पण तुम्ही तिला मानसिक सुखच देत नसाल, तुम्ही तिला कुठल्या गोष्टीची इज्जतच देत नसाल, तर मग ती काय करणार तुम्ही सांगा ना? बाहेरच्या एखाद्या पुरुषाबरोबर तिची मैत्री होती, तो पुरुष 24 तास घरात नसतो. त्यामुळं जेव्हा ते भेटेल, तेव्हा ती तिला मान-सन्मानानं बोलतो, इज्जत देतो. तिनं काय मनातलं थोडं दुःख सांगितलं तर ऐकून घेतो. त्यामुळं त्या दोघाची जवळीक वाढती, बोलणं भाषण वाढतं. आणि मग तुम्हाला संशय काय येतो, की माझ्या बायकोचं आणि त्याचं काहीतरी चालू आहे किंवा तुमचे कुटुंबीय, कुटुंबातले तुमची आई असेल, भाऊ असेल, कोण ना कोण, ते तुमच्या डोक्यात भडकवून देतात, की अरे तुझ्या बायकोचं आणि तिचं त्याचं लय चलतं बघ. काहीतरी कुटाणा असणार आहे. काहीतरी लफडं असणार आहे. उगाचच कसं ह्यांचं एवढं चालायला लागलं. आणि हाच राग तुमच्या डोक्यात बसत जातो. तुम्ही त्याच्यात काय सत्यता आहे, खरंच आपली बायको तशी आहे का, हे बघतच नाहीत. तुम्हाला काय वाटतं, की हल्ली तिनं आपल्याशी मनातल्या गोष्टी बोलायच्या पण सोडल्यात. हल्ली ती आपल्याला जास्त बोलत पण नाही, आपल्याला जास्त मान पण देत नाही, हे तुमच्या डोक्यात येतं. पण त्याच्या आधी तिनं तुम्हाला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केलेला असतोय, मनातलं बोलण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण तुम्ही ते कधी ऐकून घेतलेलं नसतं. मग तिला कोणतरी वाटतं, की बाबा हे आपला चांगला मित्र आहे. आणि असं कुणी सांगितलं, की बायकांनी मित्र मित्र म्हणजे काय वाईट आहे का? आणि एखाद्या बाईला जर मित्र असेल, तर त्या दोघांचे अफेअर असतात असं आहे का? नाही ना. मित्र भावाप्रमाणे असतो. मित्र भावाप्रमाणे असतो. मला सांगा, कृष्णाचं आणि द्रौपदीचं रक्ताचं नातं होतं का? खरं तर मैत्रीचं रूपांतरच बहीण भावात होतं ना. आता कितीतरी आपल्या भावाचा जो मित्र असतो, तो मित्र पण त्याच्या बहिणीला बहीणच मानतो ना. मग तुम्ही कुठलीच चौकशी नाही करता, डायरेक्ट बायकोवर संशय घ्यायला जाताय. डायरेक्ट तिला अपशब्दात बोलायला जाताय, की तुझं त्याच्याबरोबर लय चाललंय, तुझं आणि त्याचं लफडं आहे. आणि बायको रागात म्हणते, "हो, हाय जा, काय करायचंय ते कर." मग काय? मग काय करणार? तुमच्या स्वतःचीच इज्जत कमी होते ना. म्हणून सांगते, एखादी बाई जर एखाद्या पुरुषाला गोड बोलते, चांगलं बोलते, ह्याचा अर्थ असा नाही, की त्या बाईला कॅरेक्टर व्यवस्थित नाही किंवा ती बाई फालतू आहे. कारण मैत्रीचं नातं हे खूप निकळ असतं. खूप निकळ. निस्वार्थी प्रेम. आणि प्रेम म्हणजे अफेर नाही. प्रेम याचा अर्थ अफेर नाही. प्रेम म्हणजे माया, आपुलकी, संकटात, दुःखात जे एकमेकासाठी धावून येतात, ते खरं प्रेम असतं बरं का.